नमस्कार मित्रांनो, डिफेन्स फॅक्टरी मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। जर तुम्ही अग्निवीर भरती, रेल्वे भरती, एसएससी जीडी भरती व इतर ज्या काही केंद्रीय स्पर्धा परीक्षा असतात त्यांची तयारी करत असाल तर आजच आपल्या डिफेन्स फॅक्टरी मराठी या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अग्निवीर भरतीबाबत व इतर ज्या काही परीक्षा आहे त्यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती, अपडेट व संपूर्ण अभ्यास तुमचा डिफेन्स फॅक्टरी या युट्यूब चॅनलवरती करून घेतला जाणार आहे। म्हणून आजच सबस्क्राइब करून ठेवा आणि तुमचे जे मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल त्यांना या चॅनलची लिंक सुद्धा शेअर करायची आहे। आता आपला आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो स्पेशली वुमेन मिलिटरी पोलीस WMP यांच्याबद्दल असणार आहे। आपण जर बघितलं तर थोड्याच दिवसापूर्वी अग्निवीर भरती सी परीक्षेचा रिझल्ट लागलेला आहे आणि भरपूर साऱ्या मुलांचं सिलेक्शन झालं, मुलींचं सिलेक्शन झालं, पण काही असे ARO आहे त्या ठिकाणी मुलींचे 40+ क्वेश्चन बरोबर होते, 36+ क्वेश्चन बरोबर होते, पण तरी सिलेक्शन राहिलेलं आहे। म्हणजे मुलांचं सिलेक्शन 26 क्वेश्चन वरती होतंय, 30 क्वेश्चन वरती होतंय, 28 क्वेश्चन वरती होतंय, पण मुलींना 36 क्वेश्चन 40 क्वेश्चन बरोबर असून सुद्धा सिलेक्शन राहिलं। मग त्या ठिकाणी मुलींना दुःखच होणार आहे बघा, बरोबर आहे की नाही। पण आपल्या इंडियन आर्मी अंतर्गत जी अग्निवीर भरती घेतली जात असते त्या भरतीमध्ये वुमेन मिलिटरी पोलीसच्या जागाच कमी असतात प्रत्येक ARO वाईज, म्हणून हा सिलेक्शनचा आकडा तुम्हाला प्रत्येक ARO वाईज कमीच दिसणार आहे बघा। आता आपल्याला काय माहिती बघायची आहे की वुमेन मिलिटरी पोलीसची वेटिंग लिस्ट लागणार का म्हणून। आता बरेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की वेटिंग लिस्ट येणार का, ज्याला वेटिंग लिस्ट आपण म्हणू शकत नाही, ऍडिशनल लिस्ट आपण म्हणू शकतो। कारण वेटिंग लिस्ट केव्हा येत असते, फायनल रिझल्टच्या आसपास, तेव्हा फायनल रिझल्ट लागल्यानंतर वेटिंग लिस्ट येत असते। ही एक ऍडिशनल लिस्ट येणार का त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे, तर आपल्याला सगळा क्रायटेरिया एकदा व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। मागची जी भरती होती, मागच्या भरतीमध्ये स्पेशली आपला जो की पुणे ZRO आहे, म्हणजे पुणे झोन अंतर्गत येणारे जे महत्वाचे ARO आहे त्या ARO मध्ये काय आली होती, ऍडिशनल लिस्ट आली होती आणि भरपूर साऱ्या मुलांचं सिलेक्शन सुद्धा झालं होतं। पण ही जी काही लिस्ट आली होती ही लिस्ट केव्हा आली होती, जेव्हा सी परीक्षेचा रिझल्ट आला। सी परीक्षेचा रिझल्ट आल्यानंतर या रिझल्ट मध्ये ज्या ज्या मुलांचं नाव होतं त्यांचं फिजिकल घेतलं गेलं होतं, त्यानंतर फिजिकल नंतर मेडिकल घेतलं गेलं होतं आणि त्यानंतर मग काय आली होती तर ऍडिशनल एक लिस्ट आली होती आणि त्यामध्ये पहिल्या लिस्टपेक्षा जास्त मुलं होती आणि त्या मुलांचं सुद्धा दुसऱ्या फेजमध्ये त्या ठिकाणी काय करून घेतलं, फिजिकल करून घेतलं, मेडिकल करून घेतलं आणि फायनली भरपूर साऱ्या मुलांचं सिलेक्शन सुद्धा झालं। 2025-26 ची म्हणजे मागची जी भरती आहे त्या मागच्या भरतीमधलीच ही महत्वाची अपडेट आहे। मग या भरतीमध्ये येणार का, तर 100% येण्याचे चान्सेस येऊ शकते आणि भरपूर साऱ्या मुलींचं सिलेक्शन सुद्धा होऊ शकतं, कारण वॅकन्सी या इन्क्रीज होत असतात। मागच्या भरतीमध्ये जागा वाढवल्या गेल्या होत्या, या भरतीमध्ये जर जागा त्यांनी वाढवल्या तर मुलींची आणि ती जी काही मुलांची असो सगळी वेटिंग लिस्ट येणार आहे, म्हणजे ऍडिशनल लिस्ट येणार आहे बघा। किंवा आता काय होत असतं माहिती का, इथं रिझल्ट लागला, रिझल्ट लागल्यानंतर स्पेशली आता महत्वाची गोष्ट सांगतोय, ज्या मुली हा व्हिडिओ बघत असाल ज्यांना 36 क्वेश्चन 40 क्वेश्चन काहीतरी बरोबर असतील त्यांनी व्यवस्थित बघा। आता रिझल्ट लागल्यानंतर ज्या ज्या मुलींचं सिलेक्शन झालं असतं ARO वाईज त्या मुली कुठे जाणार आहे, फिजिकलला जाणार आहे। कुठे जाणार, फिजिकलला जाणार। फिजिकल नंतर त्यांचं मेडिकल होणार। पण आता या रिझल्ट मधल्या खूपच कमी मुली जर फिजिकलला आल्या, कमी मुली फिजिकलला आल्या, त्यानंतर कमी मुली त्या ठिकाणी मेडिकलला येणार आहे, त्यावेळेस ते काय करतील, परत एक ऍडिशनल लिस्ट टाकतील आणि बऱ्याच वेळा असं होत असतं। कारण भरपूर मुलींचं असं म्हणणं असतं की आम्हाला अग्निवीर मध्ये नाही जायचं, आम्हाला जॉईन नाही करायचं, आमचा चांगला अभ्यास आहे, आम्ही SSC GD साठी तयारी करू किंवा वेगळ्या एखाद्या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करू। मग आता बघा, या झोन वाईज बरोबर सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे की प्रत्येक जो काही ARO आहे ते आपल्या महाराष्ट्रातील पुणे ZRO अंतर्गत महत्वाचे जे ARO येत असतात त्यामध्ये किती मुलींचं सिलेक्शन झालेलं आहे फिजिकलसाठी त्याबद्दलची सुद्धा माहिती बघू। आणि ज्यांचं सिलेक्शन राहिलं असेल त्यांनी पुढच्या भरतीची तयारी आतापासून करा। पुढच्या भरतीमध्ये सुद्धा बंपर अशा जागा असणार आहे, तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेलाच असणार आहे, अजून तुम्हाला जोर द्यायचा आहे अभ्यासावरती। आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती मराठी माध्यम मधले अग्निवीर बॅच उपलब्ध आहे। जर पेपर मराठीमध्ये होत असेल तर हिंदी मधले पुस्तकं वाचत बसू नका, हिंदी मधले लेक्चर करत बसू नका, डोक्याची खिचडी होणारी। आणि या बॅचला खूप जास्त मुलांना या भरतीमध्ये फायदा झाला। तुम्ही वेगवेगळ्या मुलांचे रिव्ह्यू बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा आनंद झाला की आपल्या बॅचचा खूपच जास्त विद्यार्थ्यांना सी परीक्षेमध्ये सिलेक्शन मिळवण्यात झालेलं आहे। ठीक आहे, मग ही बॅच घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचे ऍप नक्की तुम्ही डाउनलोड करून ठेवा, किंवा तुम्हाला नवीन एखादी बॅच पाहिजे असली तर तशा पद्धतीने तुम्ही कमेंट करायचे। तुमचा चांगला प्रतिसाद असला तर आपण नवीन बॅच सुद्धा अग्निवीर भरतीची स्पेशल चालू करू, त्या भरतीमध्ये स्पेशली एकदम चांगल्या पद्धतीने तुमची तयारी आपण करून घेणार आहे।
ठीक आहे, जर पुस्तक पाहिजे असलं तर आपलं अग्निवीर राजमार्ग हे पुस्तकच आहे. आता बघा कोल्हापूर ARO मध्ये जर बघितलं आपण तर 153 मुलींचं सिलेक्शन CE परीक्षेतून करून घेतलं गेलं फिजिकलसाठी. पण या 153 मुली जर आल्या नाही, 153 मधून जर 100च मुली आल्या, 53 मुली फिजिकलला गेल्या नाही, किंवा प्रत्येकच मुलीला फिजिकलला चांगले मार्क येणारे असं होणार नाही. फिजिकलचा क्रायटेरिया असतो पासिंग मार्क. मग तिथं जर कमी मार्क आले तर यांच्याकडे त्या व्हॅकन्सी तशाच पडलेल्या असणार आहे ना. मग त्यावेळेस हे काय करू शकतात, ऍडिशनल एखादी लिस्ट टाकू शकतात. आणि मुलींचा बऱ्याचदा असतं की आम्हाला अग्निवीरमध्ये जॉईन करायचं नाही म्हणून जागाच कमी येत असतात. त्याचंच मेन कारण असतं की जागा या कमी येत असतात. ठीक आहे, त्यानंतर आपण पुणे AROचं बघितलं तर 71 एवढ्या मुलींचं सिलेक्शन करून घेतलं. नागपूर ARO मध्ये 43, मुंबई ARO मध्ये 41 आणि छत्रपती संभाजीनगर ARO मध्ये 57. असं प्रत्येक ARO वाईज एवढ्या मुलींचं त्या ठिकाणी सिलेक्शन करून घेतलेलं आहे फिजिकलसाठी. पण यामधून जर खूपच कमी मुली आल्या त्या ठिकाणी फिजिकलला तर 100% ऍडिशनल लिस्ट येण्याचे चान्सेस आहे. आलं का लक्षामध्ये? मग लक्षात ठेवा, ज्यांचं 36 क्वेश्चन बरोबर असून, 38 क्वेश्चन बरोबर असून, 40-42 क्वेश्चन बरोबर असून सुद्धा लिस्टमध्ये नाव नसेल त्यांनी बिलकुल नाराज व्हायचं नाही. आपल्याकडे आता 2-3 ऑप्शन आहे. पहिलं म्हणजे ही वेटिंग लिस्ट येण्याची शक्यता आहे. फिक्स येणार असं कोणी सांगू शकत नाही. शक्यता आहे, कारण इथं जर कमी मुली त्या ठिकाणी फिजिकलला गेल्या तर त्यांच्याकडे वॅकन्सी तसंच पडून असणार आहे. मग ऍडिशनल लिस्ट 100% येऊ शकते. पण त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला आता या वेटिंग लिस्टची वाट नाही बघत बसायची. ती आली तर आपल्यासाठी चांगलंच होणार आहे. पण जोमानं पुढच्या भरतीची आतापासून तयारी करायची आहे. पण जर तुमच्या मनातून असेल, जेन्युइनली तुम्हाला अग्निवीर मध्येच जायचं असेल तर आतापासून पुढच्या भरतीची चांगली तयारी करा. आणि आपला जो काही आकडा आहे ना पासिंगचा तो डायरेक्ट 48 पर्यंत नेऊन ठेवायचा. मग कोण आपल्याला लिस्ट मधून बाहेर काढणार आहे? तुम्ही 42-43 क्वेश्चनच्या पुढे जर तुम्ही गेले की कोणी तुम्हाला त्या लिस्टच्या बाहेर काढू शकत नाही. आणि हा आकडा फायनल मेरिट लिस्ट साठी तुमच्या खूप चांगला असणार आहे. मग आतापासून तयारी चांगली करा जर तुम्हाला आर्मी मध्येच जायचं असेल तर. नाहीतर तुमच्याकडे दुसरा ऑप्शन आहे बघा, SSC GD भरती. SSC GD भरतीमध्ये सुद्धा आता मुलींना त्या ठिकाणी काय होतोय, चान्स. आणि ही भरती कधी येणार आहे? सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये नोटिफिकेशन येणार आहे. नोटिफिकेशन जवळच आहे, लवकरच येणार आहे. मग तुम्ही SSC GD भरतीची तयारी करा. मराठीमधून पेपर देता येत असतो. अग्निवीर भरतीचा तुम्ही अभ्यास केला असेल तर बराचसा फायदा तुम्हाला SSC GD मध्ये होणार आहे. इकडे हिंदी विषय तुम्हाला एक्स्ट्रा करायचा आहे, फक्त हिंदी किंवा इंग्रजी. पण ती संपूर्ण तयारी आपण करून घेऊ शकतो. आपल्याकडे सुद्धा SSC GD ची बॅच आहे महाराष्ट्र अकॅडमी ऍप वरती. किंवा तुम्हाला नवीन एखादी बॅच पाहिजे असली तर तशा पद्धतीने तुम्ही कमेंट करा की आम्हाला SSC GD ची नवीन बॅच पाहिजे म्हणून. जर तुमचा चांगला प्रतिसाद असला तर आपण नवीन बॅच सुद्धा लॉन्च करू SSC GD ची. ठीक आहे. मग त्यानंतर एक TA भरती असते, पण ती सध्या मुलांसाठी असते. असं ऐकायला आलंय की मुलींसाठी सुद्धा ही भरती येऊ शकते म्हणून. पण त्यावरती अजून फिक्स काही नाही. फिक्स झाल्यानंतर आपण लवकरात लवकर तुम्हाला ती बातमी देऊ. ठीक आहे. पण SSC GD भरती हा एक तुमच्याकडे चांगला चान्स असणार आहे. पोलीस भरती सुद्धा लवकरात लवकर येणार आहे, तो एक चान्स तुमच्यासाठी असणार आहे. वनरक्षक भरती सुद्धा लवकरच येण्याच्या हालचाली चालू आहे, तो एक चान्स तुमच्याकडे असणार आहे. म्हणजे एका परीक्षेमध्ये आपण फेल झालो म्हणून डोक्याला टेन्शन द्यायचं नाही, हेड्याक करून घ्यायचं नाही. चांगल्या गोष्टी आपल्याकडे असतात, चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे असतात. वनरक्षक भरती येणार आहे, पोलीस भरती येणार आहे. त्यानंतर SSC GD भरती सुद्धा चांगली आहे. जर तुम्हाला डिफेन्स मध्ये जायचं असेल, BSF, CISF, SSB या पॅरामिलिटरी फोर्सेस जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर. म्हणून आतापासून मन लावून तयारी करा. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? मग वेटिंग लिस्ट बद्दल महत्वाची अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे. ARO वाईज किती मुलींचं त्या ठिकाणी फिजिकल साठी सिलेक्शन झालेलं आहे ते पण सांगितलेलं आहे. अजून तुमची काही अडचण असेल तर तुम्ही 100% कमेंटमध्ये विचारू शकतात. व तुम्ही कोणत्या भरतीची तयारी करताय ते सुद्धा कमेंट करायचंय. जर तुम्ही SSC GD ची तयारी करत असाल तर SSC GD कमेंट करा. अग्निवीर मध्येच जायचं असेल तुम्हाला तर तशा पद्धतीने अग्निवीर कमेंट करा. पण अभ्यास करत राहा. अभ्यास तुमचा बिलकुल बी थांबू नका. पुढे खूप साऱ्या भरत्या येणार आहे, तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज असणार आहे. आणि डिफेन्स फॅक्टरी या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचंय. जे विद्यार्थी आपले महाराष्ट्र अकॅडमी या चॅनलवर असतील त्यांनी डिफेन्स फॅक्टरीकडे शिफ्ट व्हायचंय, कारण इथून पुढे स्पेशल तुम्हाला मिळणार आहे. डिफेन्स फॅक्टरीवरती स्पेशल अग्निवीर भरती, SSC GD भरती या केंद्रीय भरतींची तयारी तुमची करून घेतल्या जाणार आहे. तुम्हाला लेक्चर सुद्धा फ्रीमध्ये मिळतील बऱ्यापैकी. तिथं सर्व अपडेट्स मिळतील. ज्या काही गव्हर्नमेंट जॉब असतात त्याच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील, माहिती मिळेल भरपूर सारी. मग त्यासाठी आपल्या डिफेन्स फॅक्टरी या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रांना सुद्धा या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे, आपल्या चॅनलची लिंक शेअर करायची आहे आणि त्या ठिकाणी व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं आहे. तुमची काही अडचण असली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. प्रत्येकाच्या कमेंटला आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.